अथ श्री साई सच्चरित अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ज्यांचे क्षणैक देखिल्या वदन, होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जनन स्थान, धन्य श्रीवदन साईंचे। ज्यांचे झालिया कृपावलोकन, तात्काळ कर्मबंध विमोचन, स्वानंद पुष्टी निज भक्तजन, न लागता क्षण लाधती। ज्यांची या कृपादृष्टी पुढे, कर्मा कर्माचे फिटे बिरडे, यत्कृपा सूर्याची या उजियेडे, भवखद्योत दडे निस्तेज। जगाची पापे भागीरथी धूते, तेणे ती स्वये मलयुक्त होते। साचला निजमल निरसावया ते, साधूंचे इच्छिते चरणरज। कधी साधूंचे पाय लागती, कधी मजमाजी स्नानार्थ येती। त्यावीण निज पापाची निर्गती, नव्हे हे निश्चिती जाणेती। ऐसिया साधूंचा मुकुटमणी, समर्थ साई यांची ही वाणी। जाणून अत्यादरे भाविक सज्जनी, आकर्णिजे पावनी ही कथा। नवल या कथेचे महिमान, श्रोते सज्ञान वा अज्ञान। परिसता तुटेल कर्मबंधन, परमपावन कथा हे। नयनांचाही नयन साई, श्रवणांचाही श्रवण पाही। तेणेची रिघोनी माझिये हृदये, वार्ता जी ही निवेदिली। साई स्वये महानुभाव, परिसता या कथेचा नवलाव। श्रोते विसरतील देहभाव, अष्टप्रेम भाव दाटतील। साई मुखींची हे कथा, लक्ष लावून तिच्या हृद्गता। तात्पर्यावरी दृष्टी ठेविता, कृतकर्तव्यता श्रोत्यास। तरी विनंती परिसिजे श्रोता, जरी मी या कथेचा वक्ता। मी ही तुम्हा सारिखा चरिता, न घेता मथितार्था येथील। आठविता तयांचे भक्त प्रेम, मन विसरे मनोधर्म। होय संसार त्रस्ता उपरम, याहुनी परम लाभ काय। पूर्वकथेचे अनुसंधान, श्रोता परिसिजे सावधान। होईल जीवा समाधान, कथा अव्यवधान परिसता। गताध्यायाची ये अंती, ऐकिली शेळ्यांची कथा श्रोती। तया ठाई बाबांची प्रीती, गतजन्म स्मृती तयांची। तैसीच आता हेही कथा, द्रव्यलोभाची परमावस्था। कैसी नेई अधः पाता, सावधानता परिसावी। साईच पूर्ण कृपादृष्टी, कथा सुचवी उठाउठी। येऊन देई श्रवणा तुटी, सुख संतुष्टी वाढवी। कथा वक्ता आणि वदन, स्वये साई समर्थ आपण। तेथे हेमाड किमर्थ कवण, उगाच टोपण नावाचा। बैसलो साई कथाब्धी तटी, त्या आम्हा काय कथांची आटा आटी। कल्पतरूची या तळवटी, कामना उठी तो सिद्धी। काय दिनकराची या घरी, कोण दीपाची चिंता करी। जया अमृतपान निरंतरी, विषाची लहरी कायतया। असता आम्हा साई सारिखा, सदैव आमुचा पाठीराखा। वाण काय कथा पियू खा, यथेच्छ चाखा त्या हरिखा। कर्मसूत्र मोठे गहन, कोणासही ना होई आकलन। ठकिजेती महासज्ञान, भावार्थी अज्ञान तरिजेत। तैसाच दुर्गम ईश्वरी नियम, कोण करेल त्याचा अतिक्रम। आचरा नित्य लौकिक धर्म, करावे तत्कर्म सर्वदा। नाही तरी अत्यंत अधर्म, पावूनिया मरण धर्म। जैसे जैसे जयांचे कर्म, पावती जन्म तदनुरूप। यथा कर्म यथा श्रुत, शुक्रबीज समन्वित। काही योनिद्वारी प्रवेशत, स्थावर भावाप्रत काही। यथा प्रज्ञम हि संभवाः, श्रुत्यर्थ नाही कवणा ठावा। जन्म घेणे तरी तो घ्यावा,
रुचेल जीवा जो जैसा. जाणा हे मूढ अविद्यावंत, शरीर ग्रहणा लागी उद्यत. जैसे जयांचे उपार्जित, शरीर प्राप्त तैसे तया. म्हणून शरीर पाता आधी, नरजन्माची अमोल संधी. दवडी ना जो आत्मबोधावधी, तो एक सुधी जाणावा. तोच संसार बंधमुक्त, इतर संसार चक्री पडत. कधीही शरीरत्वासी न मुकत, यातना न चुकत जन्माच्या. आता या कथेचा नवलाव, दुष्टवृत्तीसी अंतर्भाव. बुजे मी देह ही आठव, सात्विक अष्टभाव उठतील. गाठी असता अमूपधन, स्वभावे जो अत्यंत कृपण. धिग धिग तयाचे जीवन, आमरण क्षीण अनुभवी. त्यातही वैरवृत्तीचा वारा, कदा काळीही नव्हे बरा. तया पासाव मनासी आवरा, करील मातेरा जन्माचा. परस्पर वैराचा परिणाम, उत्तमाचा जन्मे अधम. ऋण वैर हत्यांचा धर्म, फिटे तो जन्म परंपरा. ये अर्थीची अमृतवाणी, साई मुखोद्गार परम पावनी. करीतो सादर श्रोतया लागुनी, असावे श्रवणी सावधान. ती ही कथा जैसी ऐकिली, जैसी माझी स्मरणी राहिली. तैसीच कथितो त्याच बोली, जे ती माऊली वदली ते. साईच स्वये चरित्रकार, लिहवून घेई कथा विस्तार. हेमाड केवळ निमित्त मात्र, सूत्रधार ज्याचा तो. एके प्रातःकाळचे प्रहरी, 8 वाजावयाचे अवसरी. करूनिया नित्याची न्याहारी, पडलो बाहेरी फिरावया. मार्गी जाता जाता श्रमलो, नदी किनारी एका पातलो. पाय धुतले स्नान केलो, अंतरी धालो बहुवस. नदी तरी होती केवढी, या राहत्याच्या नदी एवढी. पाणी भरले होते दुथडी, काठासी झाडी लव्हाळ्यांची. होती तेथे पायवाट, गाडी मार्गही होता स्पष्ट. वृक्षही काठी होते घनदाट, छायाही उत्कृष्ट पडलेली. वायू वाहे मंद मंद, तेणे मनाला बहु आनंद. दृष्टी देखोनी वृक्षवृंद, बैसलो स्वच्छंद छायेसी. जाता चिलीम भरावयाला, तदर्थ छापी भिजवावयाला. डराव डराव शब्द ऐकिला, ध्वनी मज वाटला बेडकाचा. नवलकाय पाणीच जेथे, बेडूक असणे सहज तेथे. छापी भिजवून तव मी परते, घेतली हाते चकमक. गारेवरी ठिणगी पाडून, चिलीम तयार झाली पेटून. तोच एक वाटसरू येऊन, बैसला वंदून मजपाशी. नम्रपणे मजकडून, चिलीम आपुले हाती घेऊन. लई लांब झुकलात म्हणून, आदरे मज पुसून राहिला. मशीद फार लांब येथून, तेथे जाता होईल ऊन. हे पलीकडे माझे सदन, चिलीम पिऊन जाऊ की. तेथे वाईच खा की भाकर, स्वस्थ आराम करा वेळभर. मग ऊन खाली झालियावर, खुशाल माघारा परतावे. मीही येईन बराबर, ऐसे भाषण झालियावर. चिलीम पेटवून या वाटसर, देई मज सादर ओढावया. तिकडे तो बेडूक आर्त स्वरे, ओरड करू लागे गजरे. चौकशी केली त्या वाटसरे, कोण बरे हा ओरडतो. तव मी वदे नदी काठी, बेडूक सापडला से संकटी. लागले त्याचे कर्म त्या पाठी, ऐकती गोठी तुझ कथितो. पूर्वजन्मी जैसे करावे, ये जन्मी तैसे भरावे. कर्मभोगा सादर व्हावे, आता रडावे किमर्थ. मग ऐसे हे परिसून, चिलीम माझिया हाती देऊन. निघाला वाटसरू तेथून, म्हणे मी पाहून येतो जरा. असे खरोखर तो बेडूक, अथवा कोणी प्राणी आणिक. मन तरी करू निशंक, काय त्या दुःख आहे ते. ऐसी तयाची इच्छा बघुनी,
म्हणालो मी जाये पाहोनी, एका मोठ्या सर्पाचे वदनी, बेडूक पडुनी ओरडतसे. दोघेही महाहरामखोर, दोघांचीही कृत्ये अघोर, पूर्वजन्मीची पापे भयंकर, पावले देहांतर भोगावया. असता चालले ऐसे विचार, गेला वाटसरू त्या जाग्यावर. आला पाहून प्रत्यक्ष प्रकार, म्हणे तो साचार वृत्तांत. सर्पही तो जैसा काळ, ऐसा मोठा जबडा विशाळ, बेडूकही मोठा विक्राळ, परी तो फराळ सर्पाचा. घडी अर्धघडीचा सोबती, पडली सर्पामुखी आहुती. काय विचित्र कर्मगती, क्षणात निश्चिंती होईल त्या. तव मी म्हणालो तया ते, तो काय करीतो निश्चिंती ते. त्याचा मी बाप आहे ना येथे, मग मी कशा ते पाहिजे. सोडून या आपुले स्थान, बैसलो जो येथे येऊन. तो काय बेडूक खाऊ देईन, पहा मी सोडवीन त्या कैसा. आता ही झुंज सोडविल्यावरी, आपण जाऊ आपुले घरी. जा जा एकदा चिलीम भरी, पाहू मग काय करी सर्प. चिलीम तात्काळ तयार केली, वाटसरूने स्वये चेतविली. झुरका मारून मज पुढे केली, हाती मी घेतली ओढावया. मारिले म्या झुरके दोन, वाटसरूला सवे घेऊन. गेलो त्या लव्हाळ्यामधून, पावलो ते स्थान विवक्षित. पुनश्च सर्प अवलोकून, वाटसरू तो गेला भिवून. केवढे हे धूड म्हणून, निवारी मज लागून भीतीने. म्हणे नका हो जाऊ पुढे, सर्प तो येईल आपुलेकडे. पळू म्हणता स्थळ हे साकडे, नका हो तिकडे जाऊ नका. अवलोकिता ऐसा देखावा, वाटसरू तो भ्याला जीवा. मग त्या दोघांची वैरभावा, संबंधे परिसावा उपदेश. अरे बाबा वीरभद्राप्पा, अजून हा तुझा वैरी बसाप्पा. पावला नाही का अनुतापा, दर्दुर रूपा आला तरी. तू ही आलासी सर्पयोनी, तरीही हाड वैर अजुनी. आता तरी शरम धरुनी, वैर त्यजुनी स्वस्थ रहा. शब्द पडता मुखातुनी, सर्प जो पळाला बेडूक सोडूनी. सत्वर खोल पाण्यात शिरुनी, अदृश्य तेथुनी जाहला. मृत्यूची मुखामधला, बेडूक टणकर उडून गेला. तोही झाडीत जाऊन लपला, वाटसरू झाला साश्चर्य. म्हणे हे काय नकळे मजला, शब्द मुखीचा तो काय पडला. बेडूक कैसा सापाने सोडिला, सापही दडला तो कैसा. यातील वीरभद्राप्पा कोण, तैसाच यातील बसाप्पा कोण. वाटसरू पुसे वैराचे कारण, म्हणे मज निवेदन करा की. बरे आधी झाडा खालती, जाऊ ओढू चिलीम मागुती. म्हणालो करीन जिज्ञासा पूर्ती, मग मी स्वस्थळाप्रती जाईन. आलो दोघे झाडा खाली, पडली होती दाट सावली. गार वाऱ्याची झुळूक चालली, पुनश्च सळगावली चिलीम. वाटसरूने आधी ओढिली, पश्चात माझी करी दिधली. ती मी ओढिता ओढिता कथिली, कथा त्या वहिली वाटसरूस. पहा माझी स्थळापासून, कोस 2 अथवा 3. इतकेच दूर पवित्र स्थान, महिमा संपन्न होते जुने. तेथे एक महादेवाचे, मोडके देऊळ कधी काळाचे. तयाचिया जीर्णोद्धाराचे, आले सर्वांचे मनात. तदर्थ मोठी वर्गणी केली, बरीच रक्कम गोळा झाली. पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली, पूर्ण आखिली रूपरेषा. तेथील एक मोठा धनिक, नेमिले त्या व्यवस्थापक. पैसा केला तयाचे हस्तक, पूर्ण निर्णायक तो केला. तयाने कीर्द ठेवावी पृथक, तीत आपुली वर्गणी रोख. जमा करावी हे कार्यही अचूक, करावे प्रामाणिकपणाने. परी तो जात्या मोठा कंजूष, खार न लागावा पदरास.
ऐसिया धोरणे चालवी कामास, तेने ते तडीस जाईना. खर्च केली सारी रक्कम, अर्धे मुर्धे जाहले काम. खर्चीना हा पदरचा दाम, गाठीचा छदाम सोडीना. जरी मोठा सावकार, कृपणपणाचा पूर्णावतार. बोलाची नुसती पेरी साखर, कामासी आकार येईना. पुढे त्याच्या जमली घरी, मंडळी पैसा जमविणारी. म्हणे ही तुझी सावकारी, काय तरी रे कामाची. महादेवाचा जीर्णोद्धार, तू न लाविता हातभार. पडेल कैसा नकळे पार, काही विचार करयाचा. करूनी लोकांची मनधरणी, पुनश्च मिळवू आणिक वर्गणी. तीही देऊ तुझ पाठवुनी, आणकी ठिकाणी हे काम. पुढे आणिक पैसा जमला, उत्तम प्रकारे हाती आला. काही न त्याचा उपयोग झाला, धनिक बैसला तो स्वस्थ. असो जाता काही दिवस, आले देवाजीच्या मनास. याच धनिकाची या कुटुंबास, जाहला ते समयास दृष्टांत. तू तरी हो जागी उठ, बांधी जा त्या देऊळा घुमट. जे खर्चशील त्याची शतपट, तुझ तो नीळकंठ देईल. दुसरे दिवशी तो दृष्टांत, पतीच्या कानी घातला साध्यंत. कवडी खर्चता जया प्राणांत, तया हा अत्यंत उद्वेगक. करावा अहर्निश वित्त संचय, दुजान ज्याच्या चित्ता विषय. तयासया स्वप्नाचा आशय, द्रव्याचा व्यय केवी पटे. त्याने सांगितले पत्नीस, मी न मानी दृष्टांतास. मुळीच नाही माझा विश्वास, मांडला उपहास तियेचा. जैसी जयाची चित्तवृत्ती, तैसीच तया जगतस्थिती. स्वये असलिया शठ प्रकृती, इतरही दिसती तैसेच. जरी असते देवाचे मनी, माझाच पैसा घ्यावा काढुनी. मी काय दूर होतो तुझपासुनी, तुझेच स्वप्नी का गेला. तुलाच का हा दृष्टांत झाला, मलाच का तो देवेन दिधला. म्हणून येईना भरवसा मजला, याचा न समजला मज भाव. असावे हे खोटे स्वप्न, अथवा हा असेल ईश्वरी यत्न. नवरा बायकोत व्हावी उत्पन्न, दुही हे चिन्ह दिसते मज. जीर्णोद्धाराची कामी, साह्य माझे आहे का कमी. महिन्या महिन्यास होते रिकामी, थैली आम्ही भरलेली. लोक आणि ती रक्कम सारी, दिसते खरे हे बाह्यात्कारी. जमा खर्चाची पद्धती व्यापारी, नुकसानकारी मज बहु. लोकांनाही नाही अवगत, कळावे ते कैसे तुझ प्रत. तेव्हा हा जो तुझा दृष्टांत, येईना यथार्थ मानावया. खरा मानिता होईल फसगत, निद्राभंगे पडती दृष्टांत. ते काय कोणी मानी यथार्थ, धनिके हा सिद्धांत ठरविला. ऐकून बाईल बसे निवांत, पती पुढे ती निरुत्तर होत. पैसा जरी लोक जमवीत, संतोषे देत क्वचितची. प्रेमे वीण भिडे भाडे, पडता आग्रह अथवा साकडे. जे दिधले ते देवा नावडे, गोडीचे थोडेही बहुमोल. जैसा जैसा पैसा जमत, कामही तैसे तैसे होत. पैसा थकता कामही थकत, ऐसे ते दिरंगत चालले. धनिक काढीना कृपण जैसा, आपुल्या पिशवीतील एकही पैसा. पुनश्च झाला दृष्टांत कैसा, कांतेस तो परिसा धनिकाच्या. नको आग्रह करू पतीस, पैसा देण्यास देऊळास. भाव तुझा पुरे देवास, द्यावे तव इच्छेस येईल ते. पैसा एक मनोभावाचा, स्वसत्तेचा तो लाखाचा. अर्पण देवास करी साचा, विचार पतीचा घेऊन. करू नको व्यर्थ क्षीण, मना येईल ते द्यावे आपण. स्वसत्तेचे अल्प प्रमाण, असे ना अर्पण करीते. तरी जे असेल अल्पवित्त, देऊनी होई तू निश्चिंत. भावावीण देणे ते अनुचित,
देवान यत्किंचित आवडे. विना भाव जो देईल त्याचे ते सर्व माती मोल. अंती समूळ होईल निष्फळ अनुभव हा येईल अविलंबे. असो हा दृष्टांत ऐकुनी केला तिने निश्चय मनी. पितृदत्त अलंकार वेचुनी मागणे परिपूर्ण करावे. मग तिने पती लागून केला तो निश्चय निवेदन. पतीने ते घेतले ऐकून अंतरी उद्विग्न जाहला. लोभ तेथे कैचा विचार नाही देवधर्म आचार. मनी म्हणे हा काय अविचार भ्रांतिष्ट साचार ही झाली. म्हणे हे तिचे अलंकार करून या सर्वांचा आकार. मोल ठरवून 1000 जमीन नावावर चढवावी. अलंकार खरीदिले आपण पैशाऐवजी पत्नी लागून. दिधली आपुली जमीन खाजण होती जी गहाण कोणाची. जमीन ही ती होती ओसिक पर्जन्य काळी ही नापीक. पत्नीस म्हणे करून टाक अर्पण पिनाक पाणीस. 1000ची ऐसी जमीन करिता देवा लागी दान. दृष्टांतानुरूप होईल प्रसन्न होशील उत्तीर्ण ऋणातुनी. असो मानूनी पतीचे वचन कृपण कांता तव जमीन. प्रेम भावे करी अर्पण शंकर संतोषण भावया. वस्तुस्थिती पाहू जाता 200च्या कर्जा करिता. धनिकापाशी गहाण असता डुबकीची सत्ता हिजवर. डुबकी एक अनाथ बाई जमीन तिच्या सत्तेची ही. तीही जमीन गहाण देई आपत्ती पायी द्रव्याच्या. परी धनिक महालोभी शंकराही फसविता नभी. कांतेचे स्त्री धन दाबी कपटलाभी सुखमानी. बहु खोटी हे विषय लालसा करी विषयासक्ताचे नाशा. गुंतू नये या विषय पाशा जीविताशा असेल जरी. श्रवण लालसे मरे कुरंग सुंदर मणिधारणे भुजंग. तेजावलोकन गोडिये पतंग ऐसा हा कुसंग विषयांचा. विषय भोगा लागे धन तदर्थ यत्न करिता गहन. विषय तृष्णा वाढे दारुण अशक्य निवारण तियेचे. निसंशय बुडीत जमीन प्रयत्नेही न पिके कण. ती म्हणे करा कृष्णार्पण काय ते पुण्यदानाचे. जेथे न यत्किंचितही संकल्प कृष्णार्पण ते निर्विकल्प. ऐसे नव्हे ते जोडिले पाप अंती जे संतापकारक. येरीकडे गरीब ब्राह्मण जो त्या देवाचे करी पूजन. देवार्थ जमीन होता संपादन पावला समाधान अत्यंत. असो पुढे काही काले विपरीतची होऊन गेले. कृत्तिका नक्षत्र अपार वरसले तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली इमारत ती सारी खचली. धनी तेवढी सुरक्षित राहिली दग्ध झाली अवशेष. धनिकावरही पडला घाला निज कांते सह तोही निमाला. डुबकीही पावली पंचत्वाला शेवट हा झाला तिघांचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी एका गरीब ब्राह्मणा उदरी. तयाची ती भाविक अंतुरी पुजाऱ्या घरी जन्मली. नाव तिचे ठेविले गौरी डुबकीची ही आणिक परी. शंकराची या गुरवाचे उदरी तिये नारीचा नर झाला. तया नराचे बारसे केले चन बसाप्पा नाम ठेविले. ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पुनर्जन्म वीरभद्र ठेविले नाम. हेच की प्रारब्ध कर्माचे वर्म भोगेच उपरम तयासी. शंकराचा जो पुजारी तयाची मज आवड भारी. नित्य येऊन आम्हा घरी चिलीम मज बरोबरी पीतसे. मग आम्ही आनंद निर्भर गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर तीसही बरोबर आणि तसे. तीही माझी भक्ती करी एके दिवशी पुसे पुजारी.
धुंडूनी पाहिली स्थळे सारी, कुठेही पोरीचे जमेना. बाबा ठिकाण पाहता थकलो, प्रयत्न हरले टेकीस आलो. किमर्थ वाहसी चिंता मी वदलो, वर मार्ग चालो लागला. मुलगी तुझी भाग्यशाली, होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले पाऊली, वर तिचा चालीस लागला. अल्पावकाशे तुझिया सदना, येईल पुरवील तुझी कामना. करील गौरीचिया पाणीग्रहणा, तुझिया वचनानुसार. येरीकडे वीरभद्र, गरिबीचा घर संसार. आई बापांस देऊनी धीर, सोडोनी जो घर निघाला. तो गावोगावी भिक्षाटन, कधी मोलमजुरी करून. कधी जे मिळे तेच खाऊन, संतुष्ट राहून फिरतसे. फिरता फिरता दैवे आला, पुजाऱ्याची सदना पातला. अल्ला मियाची अघटित लीला, आवडू लागला सकळास. होता होता लोभ जडला, वाटले गौरी द्यावी त्याला. नाडी गोत्र गण योग जुळला, आनंद झाला पुजारिया. सवे घेऊन वीरभद्राला, एके दिवशी पुजारी आला. दोघां पाहुनी त्या समयाला, विचार स्फुरला एकाएकी. विचारा सरिसा उच्चार झाला, सांप्रत लग्नाला मुहूर्त असला. तर तू याला या गौरीला, देऊनी मोकळा हो आता. घेऊन या कांतेचे अनुमत, वर वीरभद्र केला निश्चित. पाहोनिया विवाह मुहूर्त, विवाह यथोचित लाविला. पूर्ण होता निज कार्यार्थ, कुटुंब आले दर्शनार्थ. आणिक माझिया आशीर्वादार्थ, प्रपंची कृतार्थ व्हावया. दिधले उल्हासे आशीर्वचन, मिळू लागता सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न, जाहली सुख संपन्न होताची. तोही माझे भक्तीस लागला, अल्पावकाशे संसार थाटला. परी भाग्याचा कोण आथिला, येथे न जो विटला पैशाविण. या पैशाचा मोठा पेच, थोरा मोठ्यासही त्याचा जाच. वीरभद्रा ही समयी टाच, द्रव्याचा असाच हा खेळ. बाबा ही बेडी मोठी दुर्धर, पैसा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार, जेणे मज संसार झेपेल. घालितो पायी लोटांगण, आता न बरवे प्रतारण. करा माझे संकट निवारण, तुम्हीच या कारण लग्नाला. मीही त्याला बहु बोधावे, प्रेमे आशीर्वचना द्यावे. अल्ला मालिक त्या हे ठावे, संकट निरसावे त्यानेच. जाणोनी वीरभद्र मनोगत, पुरावे इच्छित मनोरथ. म्हणोनी मी त्याते आश्वासित, व्हावेन दुश्चित्त यत्किंचित. निकट तुझा भाग्यकाळ, करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हाताचा मळ, होईल सुकाळ तयाचा. द्रव्याने मांडिली माझी हेळणा, विसंबेना कांतेचा आणा. पुरे पुरे ही आता विटंबना, नको हा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव, पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव. खाजण जमिनीस चढला भाव, कळेना माव देवाची. आला एक खरेदीदार, लाख रुपये द्यावया तयार. अर्धे रोख दिधले जागेवर, अर्धे हप्त्यावर ठरविले. प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार. पैका 25 वर्षांनंतर, भरपाई भरपूर गौरीची. ठराव सर्वांस पसंत पडला, चनबसाप्पा गुरव उठिन्नला. पैका म्हणे जो शंकरा अर्पिला, गुरव पहिला मालिक त्या. तो म्हणे मज गुरवासाठी, अर्धे व्याज वर्षाकाठी. मिळावे माझिया हिशापोटी, त्यावीण संतुष्टी मज नाही. वीरभद्राप्पा नेदी काही, चनबसाप्पा स्वस्थ न राही. जुंपली वादावादी पाही, आले ते दोघेही मजकडे. शंकरतियेचा पूर्ण स्वामी, जमीन येईना ती इतरा कामी.
न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी दोघांस मग मी सांगितले. अर्पिली जी शंकरा प्रती तिचेच मोल आहे हे निश्चिती. गौरी वीण जे जे अभिलाषिती तयांच्या माती तोंडात. देवाची या अनुज्ञे वीण शिवेल जो या पैशाला कोण. होईल देवाचे कोपास कारण मत्ता ही संपूर्ण देवाची. प्रभुत्व जीवर पुजारियाचे गौरीचे नाते वारसपणाचे. काय चाले तै परकीयांचे गौरीचे स्वसत्तेचे ते धन. म्हणून मग मी त्या दोघां ते वदलो गौराईची या सत्ते. वर्तता घेऊन तिच्या अनुमता ते कृतार्थते ते पावाल. वर्तल्या तिची या इच्छे बाहेर देव नाही राजी होणार. वीरभद्राप्पास नाही अधिकार स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुट तेथे साचार. तरी वीरभद्र रागावला मजवर शिव्यांचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी माझी या पत्नीची मालकी स्थापुनी. सर्व रकमेचा ढेकर देऊनी निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द झालो मी जागचे जागी स्तब्ध. अल्ला मियाची करणी अगाध उगाच का खेद करावा. वीरभद्राप्पा मज हे बोलला घरी कांतेवरी अति तणाणला. ती तव दुपारी दर्शनाला येऊन विनवायाला लागली. बाबा कोणाची या बोलावर लक्ष देऊन अवकृपा मजवर. न करावी मी पसरिते पदर लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन म्या तीस दिधले पूर्ण आश्वासन. 7 समुद्र न्याहाल करीन तुझ त्वा खिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊन स्वप्नात कथिले ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पाही देऊ नको कोणास काही. व्यवस्था तुझ वदतो तीही सदा राहील ऐसे करी. देवळा प्रित्यर्थ जो जो पैसा चन बसाप्पा सांगेल तैसा. लावावा मज त्याचा भरवसा निर्बंध हा ऐसा राखावा. इतर कार्या पैसा लाविता व्हावीन पैशाची अव्यवस्था. म्हणून मशिदीतील बाबांस न पुसता काहीही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथोचित दिधला मानावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई चनबसाप्पास व्याजाची निमाई. ऐसे नित्य करीत जाई संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत दोघेही ते आले भांडत. परस्परांनी व्हावे शांत उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत झाला जो होता गौराई प्रत. दोघांसही कथिला साध्यंत परिसोनी उन्मत्त वीरभद्र. वीरभद्रे शिव्यांची लाखोली प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली. अद्वा तद्वा भाषणे केली वृत्ती गांगरली दुजियाची. तयास झाला उन्मत्त वात शिव्या शापांची बडबड करीत. सापडशील तेथे घात करीन मी म्हणत मुखाने. चनबसाप्पास अनुलक्षून वीरभद्राप्पा उन्मत्त होऊन म्हणे मी तुझे तुकडे करीन खाईन गिळीन सगळेच. चनबसाप्पा भीतीत्रस्त पाय माझे घट्ट धरीत. म्हणे करामज संकटमुक्त अभय मग देत मी त्याला. तव मी दीन चनबसाप्पा ते धीर देऊनी वदलो तेथे. वीरभद्राची या हस्ते मरू मी तू ते देईना. असो पुढे होऊनी वात वीरभद्राचा जाहला अंत. तो मग जन्मला सर्पयोनीत ऐसे त्या देहांतर जाहले. चनबसाप्पास पडली दहशत तीतची जाहला त्याचा अंत. जन्म पावे दर्दुरयोनीत ऐसे हे चरित तयाचे.
पूर्वजन्मीच्या वैरासाठी जन्म आला सापापोटी, लागला बसाप्पा दर्दुरा पाठी, धरी त्या शेवटी वीरभद्र, दर्दुर रूपे बसाप्पा दीन, भद्राप्पा सर्पामुखी पडून, परिसून तयाचे करुणावचन, हेलावले की मन माझे, पूर्वदत्त वचन स्मरून, सर्पाची या तोंडामधून, चन बसाप्पा मुक्त करून, पाळिले वचन मी आपुले, अल्ला निजभक्ता लागून, संकट समयी ये धावून, त्यानेच येथे मज पाठवून, करविले रक्षण भक्ताचे, हे तो प्रत्यक्ष अनुभवा आले, वीरभद्राप्पास हाकून लाविले, चन बसाप्पास संकटी तारिले, सकल हे केले देवाचे, असो आता भर की चिली मी, पिऊन जाईन आपुले धामी, तू ही जाई आपुले ग्रामी, लक्ष मन्ना मी असू दे, ऐसे वदोनी चिलीम प्यालो, सत्संगाचे सौख्य लाधलो, फिरत फिरत परत आलो, परम मी धालो निजांतरी, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई मुख श्रुत कथा कथनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।